आता बातमी बिहारच्या राजकारणाची आहे, कारण आज बिहारमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे रात्रीच पाटण्यामध्ये दाखल झालेले आहेत, तर एकनाथ शिंदे हे दिल्लीमधून पाटण्याला जाणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिहारमध्ये जाणार आहेत, कारण बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांनी बिहारमध्ये जाऊन 2 सभा सुद्धा घेतल्या होत्या। त्यामुळे बिहारमधील एनडीए आघाडीच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी एकनाथ शिंदे बिहारला जाणार आहेत। दुसरीकडे अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र पाटण्याला जात आहेत। अजित पवार फडणवीस एकत्रित प्रवास करणार असल्यामुळे शिंदे दूर जात आहेत का, असा सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जातोय। बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार 10व्यांदा विराजमान होणार आहेत। आज नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। जनता दल युनायटेडच्या आमदारांच्या बैठकीमध्ये विधिमंडळ नेतेपदी नितीश कुमार यांची निवड करण्यात आली। त्यावेळी आमदारांनी नितीश कुमार यांचं अभिनंदन केलंय। दरम्यान नितीश कुमार यांनी शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतलाय। त्यामुळे नितीश कुमार आज 1:30 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी सुद्धा उपस्थित राहतील। त्याच पार्श्वभूमीवर आता जेडीयूचे आमदार मुख्यमंत्री निवासस्थानी दाखल होत आहेत। नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्यांच्यासह 2 उपमुख्यमंत्री सुद्धा शपथ घेतील। नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे।